आजची भाजी बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या आजीच्या हातची भाजीची आठवण येईल. तर हो, आज मी तुम्हाला अजिबात कांदा टोमॅटोचं वाटण न करता अगदी जुन्या पद्धतीने वाटून बनवलेली भरली वांगी मसाला अगदी सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात कशी तयार करायची ना, तर ते सांगणार. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भरलेली मसाला वांगी बनवण्यासाठी माझ्याकडे मस्त असे जांभळ्या कलरचे वांगे आहेत. छान काटेरी अशी वांगी आहेत. त्याला मी अशा प्रकारे 4 काप देऊन घेतलेले आहेत आणि हे पाण्यात ठेवायचे म्हणजे काळपट पडत नाही. जर पाण्यात ठेवायचे नसतील तर वेळेवरती कापायचे. तर आता आपल्याला अगदी साधं सोपं असं मसाल्याचं वाटण कसं तयार करायचं आणि त्यासाठी कुठला कुठला मसाला भाजायचा तर ते बघायचं आहे. अगदी जुन्या पद्धतीचं मसाल्याचं वाटण आपण इथं करून घेणार आहोत. अजिबात गरम होत नाही. छान साधा सोपा आहे. अगदी पटकन असं तयार होतो. तर त्यासाठी इथे एक तवा ठेवायचा. तव्यावरती 2 चमचे मी तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही घरगुती हरभऱ्याची डाळ असल्यामुळे अगदी तुम्हाला पिवळसर दिसत नाही, पांढरट अशी दिसत आहे. पण ही हरभऱ्याची डाळच इथे मी घेतलेली आहे. डाळ भाजत असताना यावरती थोडंसं तेल घालायचं म्हणजे डाळ ही व्यवस्थित अशी भाजली जाते. छान सर्व बाजूंनी मस्त अशी भाजून घ्यायची. खरपूस भाजायची, अजिबात कच्ची ठेवायची नाही किंवा खूप जास्त काळपट करायची नाही. छान लालसर कलर येईपर्यंत मस्त अशी भाजायची. खमक अशी भाजली जाते आणि भाजीमध्ये डाळ घातल्यामुळे ना भाजीला छान दाटपणा येतो आणि ह्या डाळीची ना भाजीला छान अशी चवसुद्धा येते. त्यामुळे इथे आपण ही हरभऱ्याची डाळ इथे घेणार आहोत. तर बघा, काही मिनिटांमध्ये आपण छान खरपूस अशी ही हरभऱ्याची डाळ इथं भाजून घेतली आहे. आता ही तव्यावरती एका बाजूला करूयात आणि त्यानंतर आपण इथे खोबऱ्याचे काप घेणार आहोत, ते भाजून घेणार आहोत. तर आता इथे एक्स्ट्रा तेल घालण्याची अजिबात गरज नाही. यामध्ये असलेलं जे उरलेलं तेल आहे या तेलावरतीच आपण हे खोबऱ्याचे काप इथं भाजून घेणार आहोत. जर तुम्ही हरभऱ्याच्या डाळीवरती तेल घालणार नसाल तर खोबऱ्याच्या कापवरती छान असं तेल घालायचं म्हणजे हे तरीसुद्धा छान खमंग असे भाजले जातात. छान काळपट लालसर असा रंग येईपर्यंत हे सुद्धा भाजून घ्यायचे. अगदी तुम्हाला हे जर असे काप करून घ्यायचे नसतील ना तर जाडसर खोबरं तुम्ही किसून घेतलं आणि ते सुद्धा असं भाजून घेतलं ना तरी सुद्धा चालते. तर बघा, अगदी पटदेशी आपलं खोबऱ्याचे काप सुद्धा मस्त असे भाजून झालेत. अगदी जुन्या पद्धतीमध्ये खोबऱ्याचे काप आणि म्हणजेच खोबरं किंवा हरभऱ्याची डाळ ही नेहमी ते भाजीसाठी वापरत असायची आणि त्यामुळे त्या भाजीला छान असा घट्टपणा यायचा, त्याला एक चव यायची. त्यामुळे आपण इथे खोबऱ्याचा सुद्धा असा वापर करतो. आता आपल्याला कराळ भाजून घ्यायचं आहे. अगदी 1 चमचा एवढं कराळ घेतलंय. आता तवा छान असा तापलेला असल्यामुळे मी ते गॅस बंद करते आणि ह्या तापलेल्या तव्यावरतीच आपण हे कराळ भाजून घेत आहोत. कराळा भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी एखाद्या मिनिटाच्या आत हे भाजून होतं. अगदी लहान साईज असल्यामुळे तडतड करायला लागलं की आपलं हे भाजलं गेलं. आता हे सर्व भाजलेले जिन्नस आहे ना, हे आपल्याला कोरडेच मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचे. अशा प्रकारे कोरडं फिरवलं ना की छान बारीक होतं. अगदी बारीक पावडर आपल्याला याची मिळते. त्यामुळे यामध्ये काही दुसरे न घालता हे असंच कोरडं असं फिरवून घ्यायचं. तर बघा, अगदी मस्त असं बारीक झालेलं आहे. आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे, भरपूर असा लसूण घालणार आहे. त्याचबरोबर आपला भाजीसाठी आता इथं हळद पावडरसुद्धा लागते, तर हळद पावडर यामध्येच घालायची. आपल्याला चवीनुसार तिखट किती पाहिजे आहे त्यानुसार तिखटसुद्धा यामध्ये घालायचं. तुम्हाला जर हिरव्या मिरच्या जर घालायच्या असतील ना तर त्या छान असं यामध्ये भाजून घालायच्या म्हणजे हिरवी मिरचीची छान अशी टेस्ट येते. आता घरगुती जो काळा मसाला आहे तो मी ते 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे. आता हे सर्व जिन्नस छान असं एकदम मिक्सरमध्ये असंच कोरडं फिरवून घेणार आहोत. पाणी न घालता अशा प्रकारे जर फिरवलं ना तर छान असं फिरलं जातं आणि व्यवस्थित असं बारीकसुद्धा होतं. तर बघा, अगदी बारीक असं झालेलं आहे. यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. लसणामुळे कोथिंबीरमुळे याला थोडासा ओलावा आलाय आणि ह्या ओलाव्यामध्येच आपण इथं असंच वापरणार आहोत. तर अगदी पटदिशी आपला हा मसाला इथं तयार झाला आहे. आता तयार झालेला हा जो मसाला आहे तो आपण अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता काय करायचे, माझ्या आजीची एक अगदी छान अशी पद्धत होती की तयार केलेला हा मसाला आहे ना त्याचे 2 भाग करायचे. एक भाग आपण असा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेला जो एक भाग जो मसाला आहे त्यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेत आहोत. तर अजिबात हे बेसन पीठ मी इथं भाजून न घेता तसंच इथं वापरणार आहे. तर अगदी 2 चमचे डाळीचं जे पीठ असतं ते या मसाल्यामध्ये घालायचं. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं. आता आपण हे सर्व छान असे एकत्रित करून घेणार आहोत. एकत्रित करत असताना यामध्ये अजिबात पाणी किंवा तेल काही न वापरता हे दोन्ही असंच एकत्रित करायचं. आपण हा मसाला वाटून घेत असताना यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि लसूण घातल्यामुळे याला त्याचाच एक ओलावा आलेला आहे आणि त्याच्या ओलाव्यामध्ये बेसन हे छान असं एकत्रित होतं. छान हे त्याचे तुम्ही जर गोळा बांधून बघितला तर छान एक गोळा तयारसुद्धा होतो. तर अशा प्रकारे आपण हे मसाला इथं तयार करून घेतला आहे. आता हा मसाला आपण वांग्याच्या स्टफिंगसाठी वापरणार आहोत. म्हणजे आपण हा वांग्याच्या फोडीमध्ये मस्त असा भरून घेणार आहोत. अशा प्रकारे हा मसाला वांग्याच्या फोडीमध्ये भरल्यानंतर
झाल्यानंतर ज्या वेळेला आपण त्याची भाजी तयार करतो तर त्या फोडीमधून हा मसाला अजिबात बाहेर येत नाही. बेसन पीठ किंवा डाळीचं जे पीठ असतं त्यामुळे हे मसाला या वांग्याला छान असा चिटकून राहतो, आतमध्ये पॅकबंद राहतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण इथे छान अशी आयडिया तयार करायची आहे. तर अगदी जुन्या पद्धतीची ट्रिक आहे. नेहमी आपल्या घरी आजी, आई अशाच प्रकारच्या ट्रिक वापरून मस्त असा आपल्या मसाला वांगी इथं तयार करून देतात. तर तीच ट्रिक आपण इथे वापरत आहोत. तर बघा, एक एक करून सर्व वांग्यांमध्ये मी अशा प्रकारे मसाला मस्त असा स्टफ करून घेते आहे. अगदी पॅकबंद असा करून घेते आहे. भरपूर असा मसाला घालून घेते आहे, कारण ह्या वांग्याची चव भाजीमध्ये अगदी अप्रतिम अशी लागते आणि आपण हे वांगं मस्त असं खाऊ शकतो, इतकं छानसुद्धा लागतं. तर अशा प्रकारे मसाला वांगी बनवायची असेल ना, तर छान काटाळची वांगी असतात ना, तर ते वांगी वापरून अशा प्रकारे मसाला तयार करून त्यामध्ये भरायचा, म्हणजे मस्त असे आपल्याला जुन्या पद्धतीची मसाला वांगी इथे लागतात. तर इथे मी एक एक करून सर्व वांग्यांमध्ये मसाला इथे छान असा भरून घेतला आहे आणि तरीसुद्धा आता इथं हा मसाला उरलेला आहे. तर आता हा उरलेला मसाला आपण भाजीसाठीच वापरणार आहोत आणि आता ही मसाले वांगे आपण मस्त अशी आपण याची भाजी बनवून घेत आहोत. तर चला मग अगदी झटपट अशी फोडणी आपल्याला कशी तयार करायची तर ते आता बघूयात. तर वांग्याची भाजी करण्यासाठी अशा प्रकारे एखादी कढई घ्यायची किंवा पातेलं घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर खूप जास्त तेल न वापरता अगदी कमीच तेलामध्ये आपण ही भाजी बनवत आहोत. आता तेल छान कडकडीत तापलं गेलं की त्यामध्ये आपण लसूण, अद्रक आणि जिरं याची पेस्ट घालून घेत आहोत. तर छान मी असं खलबत्त्यामध्ये याला कुटून घेतलेलं आहे आणि कुटलेलं लसूण, जिरं यामध्ये घालायचं आहे. आता हे छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. छान खरपूस खमंग तळल्या गेलं की आपण सुरुवातीला मिक्सरमधून जो काळा मसाला इथं काढून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि वांग्यामध्ये तयार करून घेतलेला जो स्टफिंगचा मसाला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही छान असं परतून घ्यायचं आहे. हा मसाला जळू नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं आणि हा मसाला मस्त असं शिजवून घ्यायचा. जोपर्यंत यामधून तेल बाहेर सुटत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असा शिजवून घेणार आहोत. म्हणजे मसाला जळला जात नाही, छान असा परतून शिजला जातो. यामधून छान तरी सुटते आणि भाजीला एक प्रकारची तरीसुद्धा येते. तर अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून याला छान असं शिजवून घेतलंय. तर बघा, मसाल्यामध्ये भरपूर असे बुडबुडे आलेले आहेत आणि या बुडबुड्यांमधून तेल बाहेर येत आहे, म्हणजे हा मसाला मस्त असा परतून घेतलाय. तर आता या मसाल्यामध्येच आपण जे तयार करून घेतलेले वांगे आहेत ते वांगे आपण या मसाल्यामध्ये सोडणार आहोत आणि आता याला मसाल्यामध्येच छान असे एखाद मिनिटभर परतून घ्यायचे. अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे या वांग्याला छान असा कलर येतो आणि ह्या वांग्यांची टेस्टसुद्धा छान अशी वाढते. त्याचबरोबर रस्सा भाजीमध्ये आपण शक्यतो वांगे खात नाही, पण अशा प्रकारे जर ते परतून घेतले ना तर त्या रस्सा भाजीतले वांगेसुद्धा आपण मस्तपैकी खाऊ घेतो. आता आपल्याला भाजी दाट पातळ कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. तर खूप जास्त पातळ न करता आणि खूप जास्त घट्ट न करता अगदी मध्यम स्वरूपामध्ये आपण अशा प्रकारे पातळ इथे भाजी करून घेणार आहोत. तर त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालायचं. आपण सुरुवातीला वांग्याच्या मसाल्यामध्ये जो स्टफ करताना मसाला घेतलेला होता त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. तर त्या हिशोबाने आता इथं मिठाचा वापर करायचा. तर मीठ घालायचं, यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि पाण्याचा अंदाज बघून आता भाजीला छान असा उकळा येऊ द्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण इथे 2 ते 3 मिनिट फुल गॅसवरती ही भाजी मस्त असं उकळून घेणार आहोत. छान खळखळ अशी उकळल्या गेली ना की ह्या भाजीमध्ये आपण जेवढेही घटक वापरतो त्यांचा अर्क ह्या भाजीमध्ये उतरतो आणि ही भाजी खायला मस्त अशी लागते. तर भाजी आता मी फुल गॅसवरती छान 2 मिनिट उकळू देणार आहे. त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा. कमी गॅसवरती झाकण ठेवून अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली इथं भाजी तयार होते. तर अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे. अगदी कमी वेळेत तयार होते आणि छान जी जुनी पद्धतीची चव असते ना तीच चव या भाजीला इथं येते. बघा, भाजी बघूनच तुम्हाला कळत असेल की किती छान ही भाजी तयार झालेली आहे. या भाजीसोबत तुम्ही जर बाजरीची भाकर, चपाती, भात काहीही खाल्लं तरीही छानच लागणार. अतिशय छान अशी भाजी होते. अगदी मस्त जुन्या पद्धतीची चवसुद्धा तुम्हाला इथे मिळते. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा अगदी काटाळ वांग्याची मस्त अशी भरली वांगी मसाला अशाच पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला जरूर कमेंट करून नक्की कळवा. तर माझ्या घरी माझ्या आजीच्या पद्धतीची मी तुम्हाला अगदी भरली वांगी मसाला अशा प्रकारे तयार करून दाखवलेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोपे असे व्हिडिओ शेअर करत असते. इन डिटेल ते सांगायचा प्रयत्न करत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल तर प्लीज तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा आणि बेल आयकनला प्रेस करा. बेल आयकनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील.